घरगुती वाद किती गंभीर स्वरूप धारण करू शकतो हे नुकत्याच घडलेल्या 2 घटनांवरून दिसतंय। नाशिक जिल्ह्यात एका पत्नीने पतीला सर्पदंश करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीने वादानंतर घरच पेटवून दिलं। रुग्णालयात उपचार घेणारे हे आहेत विशाल पाटील। त्यांच्यावर नुकतंच मोठं संकट कोसळलं। खर्च न दिल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांची पत्नी एकता जगतापनं अन्य साथीदारांच्या मदतीनं पतीला मारहाण करून सर्पदंश करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मात्र पतीनं या सगळ्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत घराबाहेर पडून मित्राच्या मदतीनं जिल्हा रुग्णालय गाठलं। हा सगळा प्रकार उघडकीस आल्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात पत्नीसह अन्य संशयितांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढची रूम बंद करून घेतली आणि त्या वेळेत माझ्या मुलीला झोपून दिलं 10:15 वाजता। तिथून ते जे माझ्यावर अटॅक करायला सुरुवात झाली। नंतर मी काय आवरत नसताना त्यांनी मग काय प्रयोग केला, शेवटचा पर्याय करू बॅगेतनं त्यांनी सर्प काढला, माझ्या लेफ्ट हँडला चावा दिला आणि त्याच्यावर खूप हेल्मेटनी मारलं। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हे खात्री करण्यात आलेली आहे। त्याला सर्पदंशाविषयी उपचार देखील देण्यात आलेले आहेत। एकंदर पत्नीने तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीच्या सहाय्याने पतीवर जीवघेणा हल्ला करून त्याला सर्पदंश करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भादवी 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजीनगरमध्ये एपीआय कॉर्नर भागातील डॉक्टर गोविंद वैजवाडे आणि त्यांची पत्नी डॉक्टर विनीता यांच्यात भांडण झालं। वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। त्यानंतर विनीतानं राग अनावर झाल्यानं घरातील कपड्यांसह इतर साहित्य पेटवून दिलं। या आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं अपार्टमेंटमधील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। नाशिक आणि संभाजीनगरमधील दोन्ही गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास सुरू केलाय। मात्र घरगुती वादानं धारण केलेलं रौद्र रूप चिंतेचा विषय झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।